नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज माझे ना थोडे पाय दुखत आहेत. आता पाय का दुखत आहेत? कारण काल ट्रेकिंगला गेलो होतो. तुम्ही म्हणाल की अरे तुमचे पाय कशाला दुखतात? चलता आहे, ट्रेकिंग वगैरे करायला जायला पाहिजे. आयुष्य कसं असतं आपलं, एक सुरी आपण करत असतो तसं ना. कधीतरी ब्रेक घ्या, कधीतरी आउट ऑफ द वे जाऊन काही चांगलं काम करा. नाहीतर तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन काम करायला सांगतात आम्हाला, तर छान काम करा. काही नाही तर एखादी समाजसेवी संघटना बघा. रविवारच्या दिवशी पुष्कळ लोक फुटपाथ साफ करतात, कोणी पोस्टर्स काढतात, कोणी भिंती रंगवतात. अशामध्ये सुद्धा खूप मजा येते. तर एनिवे आज एक दोन प्रकार तुम्हाला मी दाखवत आहे. वेगळे प्रकार आहेत. आणि तुम्ही कधी श्रीखंड, तेही गुळाचा ऐकला आहे का? पाहिला आहे, खाल्ला आहे? बनवूयात. आणि त्याचबरोबर अजून काय बनवतं? हां, आंब्याचा सीझन आहे, तर त्या श्रीखंडाबरोबर पुरी आली. मग ती पुरी साधी नाही, आंब्याची पुरी. आणि गुळाच्या श्रीखंडासाठी आपल्याला लागेल 1 वाटी चक्का. आता चक्का कसा तयार करतात? आपण श्रीखंड केलं होतं, आठवतं तुम्हाला? त्यामध्ये चक्का कसा बनवतात ते सांगितलं होतं. बघा, आयचं बटन दाबा. आणि हा चक्का 1 वाटी, तर त्याला गूळ लागेल 1.25 वाटी. हे प्रमाण लक्षात ठेवा. आणि गुळाचं श्रीखंड जेव्हा आपण तयार करतो तर चक्का जो आहे तो असा घट्टच असावा, एवढं लक्षात ठेवा. त्यामध्ये 1.25 वाटी गूळ आणि हे मिश्रण एकत्र करायचं. आता हा पावडर फॉर्ममधला गूळ घेतला, एवढंही लक्षात ठेवा. आपल्याला चिक्कीचा गूळ नको आहे. याला आपण गाळून घेऊ. हे पुरण मशीन आपल्याकडे असेल त्यामध्ये याला घोटून घेऊ. आणि हे पुरण यंत्रात किंवा श्रीखंडाचं मशीनसुद्धा आम्ही याला म्हणायचो, त्यातच घ्यायचं. कापडावर वगैरे करायचं नाही, नाही तर ते पातळ होईल, कारण यामध्ये गूळ घातलेला आहे. आता काही लोकांचा प्रश्न असेल की बाबा पावडर फॉर्ममधला गूळ जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही काय करायचं? साधारण असे प्रश्न आमच्या मंगेशला पडतात नेहमी, कारण ते बाजारात जाऊन शोधतच नाही की पावडर फॉर्ममधला गूळ मिळतो का. आजकाल बऱ्याच कंपन्यांचा येतो, पण समजा मिळाला नाही तर एक कडक असा गूळ येतो. एक चिक्कीचा गूळ आणि एक कडक गूळ. त्यातला कडक गूळ घ्यायचा आणि तो किसून काढायचा. श्रीखंड तिकडे घोटत आहेत. मी काय सगळा घोटण्या घाटण्याचा प्रकार करत नाही, कारण मला रेसिपीज करायच्या असतात. बॅक किचनला श्रीखंड घोटल्या जात आहे, तोपर्यंत आपण पुरीची कणिक मळून घेऊ. त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि कुठला आंबा? हापूस. हापूसच्या आंब्याचा रस 1 वाटी. यामध्ये मीठ 1 पाव चमचा. आणि ह्याला पाणी न घालता पल्पनीच भिजवायचं आहे आपल्याला. असा गोळा मळल्यावर थोडं तेल घालायचं आणि पुन्हा त्यांनी छान मळून घ्यायचं. आणि ह्याच्या पुऱ्या लाटायच्या. आता पुऱ्या लाटणं वगैरे हे सगळं सगळ्यांना येत आहे, लहान मोठ्या छोट्या. पुऱ्या लाटून घेऊ आपण. आणि गुळाच्या श्रीखंडात विलायचीचे दाणे. मी विलायची पावडर घातली नाही, दाणे घालतो आहे, कारण हे दाताखाली यायला पाहिजे. रंग बघा काय सुंदर आलायचा. आता या श्रीखंडावर आपल्याला केशरही घालायचं नाही आहे, नाही तर ती गुळाची चव मर्ज होईल. यावर बदामाचे काप फक्त घालतो आम्ही. गुळाचं श्रीखंड आणि आंब्याची पुरी.
मजा आली की नाही? आंब्याची पुरी आणि गुळाचं श्रीखंड, तर हा प्रकार अतिशय उत्तम लागतो. आणि खरं सांगू का, हे गुळाचं जर श्रीखंड त्याचा नुसता स्वाद घ्यायचा असेल तर नुसतंच खा, पुरी बिरीबरोबर नको. आणि पुरीला तिचा एक आपला वेगळा आंब्याचा स्वाद आहे, श्रीखंडाला त्याचा एक वेगळा स्वाद आहे. तर या श्रीखंडाबरोबर पुरी जर तुम्ही खाल तर साधी पुरी खा, हे माझं सजेशन आहे. आणि गुळाचं श्रीखंड बनवल्यानंतर ते कसं वाटलं नक्की सांगा. आणि सांगताना बघा किंवा खाताना काय माझी आठवण येते का?